ब्रेक के बाद स्वागत है एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में। डोंबिवली पश्चिम स्थित रेलवे ग्राउंड को बचाने के लिए खिलाड़ियों और स्थानीय नागरिकों ने विरोध प्रदर्शन किया। खिलाड़ियों ने मांग की कि रेलवे प्रशासन इस मैदान को खेल गतिविधियों के लिए आरक्षित रखे। आंदोलन को भाजपा, शिवसेना, मनसे और शिवसेना उद्धव ठाकरे गुट सहित सत्ता और विपक्ष के नेताओं का समर्थन मिला। प्रदर्शन के दौरान नेताओं ने रेलवे अधिकारियों को ज्ञापन सौंपकर मैदान को खिलाड़ियों के लिए सुरक्षित रखने की मांग की। विधायक राजेश मोरे ने सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे से संपर्क किया, जिसके बाद मैदान पर चल रहे कार्य को तत्काल रोकने के निर्देश दिए गए। भाजपा नेताओं ने आश्वासन दिया कि मैदान को बचाने के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। वहीं नगर सेविका डॉक्टर रसिका महात्र ने कहा कि यह मैदान पिछले 70 वर्षों से खिलाड़ियों के लिए उपलब्ध है और इसे किसी भी कीमत पर समाप्त नहीं होने दिया जाएगा। मनसे नेता प्रहलाद महात्रे ने चेतावनी दी कि जरूरत पड़ने पर बड़ा आंदोलन किया जाएगा, लेकिन खिलाड़ियों का ये मैदान बचा कर रखा जाएगा। सर्वांना जय महाराष्ट्र। आज खूप एक शोकांकिता अशी आहे की 70 ते 80 वर्षाचा या रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे आणि ही जी डोंबिवलीची धरोहर आहे, आज ती कुठे त्या धरोहरला पुसण्याचा प्रयत्न केला जातोय। जिथे याच मैदानात आम्ही उभे आहेत, इथे कोणाचे इमोशन्स जुळलेले आहेत। एखाद्या गरीब मुलीचं लग्न झालेलं आहे, गरीब मुलांनी इथे क्रिकेटची त्यांचं जे काय टॅलेंट आहे, आज देशभरामध्ये त्या टॅलेंट जो विख्यात झालेला आहे, ते असे नामांकित जे क्रिकेटर्स आहेत, अजिंक्य राणे असतील, कुलकर्णी साहेब असतील, यांनी जे काय आज ते जगभरात जे विख्यात झाले, ते सुरुवात त्यांच्या आयुष्याची त्यांनी बॅट आणि बॉल इथेच हातात घेऊन त्यांनी सुरुवात केली होती। टेक्निकल मुद्दे सांगतो, ही जे काय रेल्वे ग्राउंड इथे आज ज्या जागेवरती स्थित आहे, आज या रेल्वे ग्राउंडला ते लोक नको त्या ठिकाणी त्याला तब्दील करायचा प्रयत्न करतायत। म्हणजे आम्हाला अजून पूर्ण माहिती मिळाली नाहीये की नक्की त्यांचं डेव्हलपमेंट प्लॅन यांचं काय आहे, इथे ते डीपीआर काय ते सादर करणार आहेत। पण मला इतकंच कळतं की नॅचरल कॅलॅमिटी झाली किंवा अनैसर्गिक असं काही घडलं, म्हणजे जे बोलतो ना ऍक्ट ऑफ गॉड सारखं काही सिच्युएशन झाली, म्हणजे फ्लड्स आले, समजा सुनामी सारखा काही प्रसंग झाला किंवा आग लागली, तर सगळ्यात जास्त रेस्क्यूची जागा जर असेल, मला असं वाटतं डोंबिवलीमध्ये हा रेल्वे ग्राउंड असेल। रेस्क्यू करण्यासाठी ही जागा खूप महत्वाची आहे। जर अनैतिक काही घडलं, अचानक घडलं, तर सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे हजारोच्या नाही लाखोच्या प्रमाणात जर कुठे जमू शकतो तो हा एकमेव रेल्वे ग्राउंड आहे। तर अशा ठिकाणी या मैदानाला म्हणजेच या नैसर्गिक धरोहरा हे जे काय सरकार असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल, हे लोक जे काय या धरोहर पुसण्याचा जो काय प्रयत्न करतायत, तो मी असेल किंवा इकडची जी लोक असतील, हे अजिबात हे घडू देणार नाही। योगेंद्र भोईर असेल किंवा समस्त डोंबिवली परिवार असेल किंवा क्रिकेटचा जो फाउंडेशन असेल, सगळी जनता जेवढी डोंबिवलीची आहे, सगळेजण आज या आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करतायत की इथे अशा प्रकारचा कुठलाही अनैतिक तुम्ही बिझनेस मार्फत या ग्राउंडला तब्दील करू नका, एवढी समजू शकायची। एकत्र आलेलो आहोत, इथे कुठलाही पक्ष न बघता सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत। त्याच्या मागील सर्वांचं एकच आपल्याला साध्य करायचं आहे। हे जे मैदान आहे, हे गेले 70 वर्ष डोंबिवली पश्चिमेतील एकमेव मैदान असं आहे जे खेळाडूंसाठी उपलब्ध आहे। इथे अनेक खेळाडू जे आहेत हे घडलेले आहे, अजिंक्य रहाणे सारखे मोठे खेळाडू इथे घडलेले आहेत। तर आमची सर्वांची अशी प्रयत्न आहे आणि आम्ही पूर्णपणे याचा पाठपुरावा करणार आणि हा मैदान कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही। कारण आज इथे फक्त युवक नव्हे तर ज्येष्ठ नागरिक देखील, लहान मुलांसाठी देखील खेळण्यासाठी, आरोग्यासाठी आणि प्रत्येक जणासाठी हा रेल्वे मैदान इतका महत्वाचा आहे। तर याचा आम्ही सर्वजण मिळून प्रशासनालाही विनंती करतो आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकजुटीने या मैदानाला कुठेही जाऊन देणार नाही आणि त्यांनी एक पर्यायी मैदान सुचवावा लोकांसाठी, याचा आम्हा सर्वांचा असा या निश्चयाने आम्ही एकत्र आलेलो आहोत। तर हा जो प्रभाग आहे 21, या प्रभागामध्ये हे मैदान येते रेल्वेचं आणि मी लहानपणापासून हे मैदान हे रेल्वेचं आहे आणि शेकडो पोरं, विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत। मग तुमचे मोठमोठे क्रिकेटपटू असतील, निलेश कुलकर्णी असतील, राणे असतील, अजिंक्य राणे यासारखी दिग्गज खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत। आणि असं असताना आता हे कटकारस्थान करतायत तुटपुंच्या पैशासाठी आणि अशा 2-3 लाखांसाठी, 4-5 लाखांसाठी, हे 5 वर्षांसाठी हे खाजगीकरण करतायत, प्रायव्हेट कंपनीला देत आहेत। आता ना त्यांच्या पलीकडे कोण करणार आहे? कारण हल्ली वापरत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती जागा आहे।
मग संस्कृती जी जपायची आहे, आम्ही डोंबिवलीकर जी संस्कृती जपतो आहोत, खेळाची असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात, मग ते करायचे कुठे? आम्हाला पर्यायी जागा द्या. शेकडो एकर तुमच्या इकडे जागा आहे, याऐवजी आम्हाला दुसरी पर्यायी जागा द्या. नाही तर डोंबिवलीकर जाणार कुठे, खेळाडू जाणार कुठे आणि संस्कृती आम्ही टिकवणार कसे? तुमच्याबरोबर सत्ताधारी तुमच्याबरोबर आज इथे उभे आहे, त्यांच्याकडे काय मागणी करताय? बघा सत्ताधाऱ्यांमार्फत हे चालू आहे. कारण इथे भाजपवाले पण बसले, मनसेवाले पण, सर्व सत्ताधारीच करतायत आणि आम्ही हे शक्य होऊ देणार नाही त्यांना. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थरावर जाऊ शकतो या गोष्टीसाठी, या मैदानासाठी कोणत्याही थरावर जाऊ. आम्ही लाथा काठे खाऊ, गोळ्या खाऊ, पण हे मैदान आम्ही जाऊ देणार नाही. याने लिहून घ्यावं, इथे लिहून घ्यावं, हे रेकॉर्ड बोलतोय का आम्ही हे मैदान जाऊ देणार नाही. कारण काय माहिती का, इथे एका पक्षाचा नाही, हा अख्ख्या डोंबिवलीकरांचा प्रश्न आहे. आणि डोंबिवलीकर तेवढे सजग आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुशिक्षित आहेत आणि डोंबिवलीकर तेवढे सुसंस्कृत आहेत आणि म्हणून ते तत्पर आहेत इथे आंदोलन करायला. एक इथला ग्रामस्थ आहे. लहानपणापासून या ठिकाणी आम्ही सगळे ग्रामस्थ, डोंबिवलीतील इतर मंडळी खेळताना मी पाहिलेली आहेत. 70 वर्षाचा जुना वारसा या मैदानाला आहे. आम्ही आता या ठिकाणी सगळे हा मैदान रेल्वे ग्राउंड बचाव समिती मंडळी, राजकीय मंडळी, आमचे सगळे पुढाकारी या ठिकाणी एवढ्यासाठी जमलो की रेल्वे प्रशासनाला पहिल्यांदा आम्ही विनंती करण्यासाठी जमलो आहोत आणि त्याचबरोबर आमच्या सत्ताधारी पुढाऱ्यांनाही विनंती करण्यासाठी जमलेलो आहोत की 70 वर्ष पूर्ण ह्याला परंपरा असलेलं हे मैदान जरी रेल्वेची प्रॉपर्टी असली तरी ते आमच्या ग्रामस्थांसाठी आणि डोंबिवलीकरांसाठी अजूनही तळ्यात प्रिझर्व करून ठेवावं. या ठिकाणी 350 एकर जागा आमच्या गाववाल्यांची रेल्वेने आमच्या पूर्वजांकडनं अधिकृत केलेली आहे आणि तेवढी जागा आज प्रकल्पातनं मोकळी झालेली आहे. खरं तर प्रकल्पाची ही जागा प्रकल्पाला वापरता येत नसेल तर ती कमर्शियलाइज करता येत नाही, हा कायदा आहे. बघायला जाता ती त्या शेतकऱ्याला परत करायला पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्यांकडे डॉक्युमेंटेशनच ठेवलेलं नाही. हा वादाचा मुद्दा आहे, आपण त्याच्यात पडू नकोया. पण माझं म्हणणं आहे की आम्ही हे 2 एकरचं ग्राउंड तुम्हाला आमच्यासाठी प्रिझर्व करा. आमची 350 एकर जागा आम्ही ग्रामस्थांनी तुम्हाला दिलेली आहे. त्याचा मोबदला तुम्ही तरी दिला असेल तरी कायद्याने अजूनही तुम्ही 12.5% ते 22% आम्हाला द्यायला पाहिजे. ठीक आहे, तो नंतरचा मुद्दा, मी त्या वादात पडत नाही. पण सध्या मी रेल्वे प्रशासनाला विनंती करतो, त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांना विनंती करतोय की कृपा करून ताबडतोब कायद्याच्या कचाड्यातनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हा मैदान आमच्यासाठी, किंवा आम्ही जागा दिल्या तो या ठिकाणी आमचे अनेक या ठिकाणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. आणि शेवटी रेल्वे प्रशासन कोणाचं आहे? जनतेचं आहे. जनता राजा आणि जनता जर इच्छिते की बाबा तुमच्या अधिकारात जरी असली तरी ह्या आमचीच जागा आहे, आमच्यासाठी 2 एकर राखून ठेवा. ह्याला परंपरा, याला इतिहास आहे. ही विनंती करण्यासाठी आम्ही इथे जमलो. यानंतर मात्र प्रल्हाद म्हात्रे साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे आंदोलनाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. आता काल या खेळाडूंपैकी एक जण माझ्याकडे निवेदन दिलं होतं, त्यानुसार मी आज सकाळी चव्हाण साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की जाऊन तिथे तुम्ही थोडस त्यांना सांगा. आणि हे ग्राउंड त्यांनी चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला हे प्रायव्हेटायझेशन करू देणार नाही. यांच्या सगळ्या मागण्या ऐकून त्याप्रमाणे चव्हाण साहेब स्वतः यामध्ये सहभाग घेऊन ह्या खेळाडूंना न्याय मिळवून देतील असं त्यांनी सांगितलंय. ते आज मुंबईला असल्या कारणाने ते येऊ शकले नाहीत, पण त्याचा प्रतिनिधी मला त्यांनी पाठवलंय. पण हे ग्राउंड जे आहे हे रेल्वेचे, जिथे मामाने सांगितल्याप्रमाणे ज्या इथे खेळाडूंनी बरेच खेळाडू तयार झालेले आहेत आणि हे डोंबिवलीकरांची सांस्कृतिक नगरी आहे, इथे असं होऊ देणार नाही. हे दादा स्वतः जाऊन रेल्वे मंत्र्यांशी भेटून त्यांना निवेदन करणार आहेत आणि हे ग्राउंड जे आहेत हे परत मुलांसाठी, जे डोंबिवलीकरांसाठी खुले करून देणार आहे. आणि गेल्या 15 दिवसापासून रेल्वे ग्राउंड जे डोंबिवली पश्चिमच्या सर्व खेळाडूंचं, नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे. आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली. ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे ती रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे, जागा आमची आहे. ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही. आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आमचे नंदूजी परब आणि सगळे नगरसेवक आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहे. आज रेल्वेने सुरू केलेलं काम रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून बंद केलेलं आहे. लवकरच DRM साहेबांकडे एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. हे मैदान
खेळाचं मैदान म्हणूनच राहील आणि याच्यावर आम्ही काहीही होऊ देणार नाही, ही आमची पूर्ण जबाबदारी काम बंद नाहीये तरी जोपर्यंत आमची बैठक DRM साहेबांबरोबर होत नाही तोपर्यंत एकही वीट इथे लावून देणार नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस इथे लक्ष ठेवून असेल. म्हणजे ह्या ग्राउंडवर जिथे खेळाडूंचं मैदान आहे तिथे जी रेल्वेनी चुकीची कामगिरी करण्याला हाती घेतलेला आहे त्याचा संपूर्ण डोंबिवलीकरांनी विरोध केलेला आहे. आणि नुसतेच डोंबिवलीकर नाही तर शिवसेना म्हणून आमचे सन्माननीय आमदार आणि आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या आंदोलनाच्या मला ग्वाही दिलेली आहे. तरी सुद्धा समस्त शिवसेना महिला आघाडीकडनं मी ग्वाही देते, ह्या आंदोलनासाठी संपूर्ण महिला आघाडी जोरदार उतरणार आणि ह्या रेल्वेच्या कामगिरीचा आम्ही निषेध करतो. आणि सर्व पक्षीय महिला आघाडी, सर्व पक्षीय एकत्र आमदार खासदार आम्ही सर्व नेते मंडळी म्हणून इथे ठिय्या आंदोलन करू आणि लवकरात लवकर रेल्वेने आपली माघार घ्यावी हीच विनंती. खरं तर खेळाडू निषेध करतात हे मोठी दुःखदायक बातमी आहे. कारण मुलांना खेळण्यासाठी कुठे ग्राउंड नाही, खेळाचं मैदान नाही. आणि वर्षानुवर्ष हा जो रेल्वेचा ग्राउंड इथे जो आपण सांगत आहोत हा वर्षानुवर्ष इथे ग्राउंडमध्ये लहान मुलं असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील, अनेक खेळाडू असतील, नेहमीप्रमाणे इथे आपण खेळत असतात, भाग घेत असतात, स्पर्धा ठेवत असतात. पण 2 दिवसापूर्वी अचानक रेल्वेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरांनी इथे मातीचा भराव केला आणि चुकीच्या पद्धतीने भराव करून इथे तरी कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे. आमचा सर्व मिळून या डोंबिवलीकर मिळून सर्व मिळून आम्ही आज खेळाडू सहित आम्ही सर्व लोकप्रतिनिधी इथे त्यांचा निषेध करत आहोत. कारण हे खेळाचे मैदान वाचले पाहिजेत. आणि त्याचमुळे सन्माननीय या लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली की तुम्ही एक बैठक लावावी उच्च स्तरावर आणि जेणेकरून हा खेळाचा मैदान आपला वाचला पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. खासदार साहेब 2 दिवसात DRM साहेबांकडे मेन DRM साहेबांकडे बैठक लावून इथल्या जे खेळाडू असेल त्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी ती बैठक होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा मैदान वाचेल अशी आम्हाला आशा आहे. आजच्या या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला, सर्व पक्षीय, कारण आम्हाला खेळाचं मैदान आवश्यक आहे. खेळाडूंनी ते खेळलंच पाहिजे ही आमची आग्रह मागणी. नाही तर आम जर ऐकत नसेल तर आम्हाला मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मग तो रेल्वे प्रशासन असू दे, राज्य शासन असू दे, सत्तेत आम्ही असलो तरी आम्ही जनतेसाठी असतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, जिथे अन्याय होत असेल तिथे आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणार आहोत. आज तुम्ही बघितलं इथे सर्व लोक प्रतिनिधी आहेत, आमचे संदेश पाटील साहेब आहेत, आमचे प्रल्हाद म्हात्रे साहेब आहेत, राहुलजी म्हात्रे आहेत, सर्व नगरसेवक आहेत, संजय जय, इथे सर्व पदाधिकारी खेळाडू पण आहेत, महिला आघाडी मोठ्या प्रमाणात येत आहे. कारण हे खेळाचं मैदान आहे, हे राहिलंच पाहिजे. आणि त्या मुलांनी आज आंदोलन केलं, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्या मुलांचं की त्या मुलांनी सर्वांना सर्व पक्षीय लोकांना आमंत्रित दिला, निवेदन दिला की आमचं मैदान वाचलं पाहिजे आणि ते वाचवण्याचं काम हा महायुती सरकार करणार आहे. त्याचे मला कुठेही अडचण होणार नाही आणि आम्ही हा वाचवल्याशिवाय राहणार नाही. भूमिपत्राने ज्या वेळेला ही रेल्वे गेलेली होती त्यावेळेला ही जागा दिलेली रेल्वेसाठी, तेव्हा काय जास्त आम्ही शिक्षण नव्हतं, आम्हाला याच्यातली काय माहीत नव्हतं. पण आता सर्व मुलं शिक्षण झालेलं आहे, तरुण मुलं झालेली आहे, सर्वांना माहिती झाली की बाबा ही जागा आपल्यासाठी राखीव पाहिजेलच. आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असं मोठ्या प्रमाणात इथे रेल्वेची जागा आहे 52 सालीमध्ये. आमचा जर तुम्हाला ग्राउंड काय हे बनवायचं असेल काय खेळासाठी किंवा कुठेतरी काहीतरी तर तिकडे पॉवर हाऊस आहे तिकडे बनवावं ना. इथे आम्हाला खेळासाठी मैदान हा राखीव पाहिजेलच. आमची आग्रह भूमिका नाही, ताठर भूमिका आहे आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. हे आवर्जून रेल्वे प्रशासनाला आम्ही सांगतो, घेतल्याशिवाय राहणार नाही. कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। खिलाड़ियों और स्थानीय नागरिकों का कहना है कि ये मैदान वर्षों से खेल प्रतिभाओं को निखारने का केंद्र रहा है। सभी दलों के समर्थन के बाद अब लोगों की नज़र रेलवे प्रशासन के अगले कदम पर टिकी है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।